सकपाल आहेत. तर बॉलिंग मार्क वर सज्ज होतील बॉलर सुभाष परेड नागले संघाचे कर्णधार आहेत. बॉलर तयार. मॅचला सुरुवात सुभाष परेड पहिला बॉल आहे षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर आहेत अख्तर शेख. त्यांच्याकरता हा पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार. ओव्हर पिच बॉल फोर्स केला बॉल मिस टाइम स्ट्रोक. बॉल जाईल मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत हे दोन्ही बॅटर आणि या दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. या दोन धावांनी ऑफ द मार्क झालेले आहेत बॅटर मिस्टर अख्तर शेख. संघाचा अकाउंट या दोन धावांनी ओपन केलेला आहे. दोन धावांनी अकाउंट ओपन करतात दोन्ही बॅटर. 2 ओव्हरची ही मॅच आपण पाहणार आहोत या दोन्ही संघाच्या माध्यमातून. बॉलर तयार सुभाष परेड. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील. आता मात्र यावेळेस जर पाहिलं तर डाऊन डिलेक्शन बॉलच्या त्यांनी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक लीगल बॉल डिलिव्हर केलेला आहे सुभाष याने. यावेळेस सुंदर फटका लापटे ड्राईव्ह केला बॉल चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. ओव्हर पिच बॉलच्या ताळणी आणि त्यावर हा सुंदर स्ट्रोक बॉलला पाठवलेला मैदानाच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार संघाची धावसंख्या 9 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 9 धावा धाव फलकावर या षटकाराने झालेले आहे. बॉलर तयार सुभाष परेड. पुढील बॉल असेल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका हवेमध्ये बॉल त्या ठिकाणी होते सरळ फरले त्यांना बीट करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेले आहेत अख्तर शेखच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या आता मात्र 13 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 13 धावा धाव फलकावर 2 मोठे फटके 2 मोठे प्रहार ताकदीने फटके खेळलेले आहेत या बॅटरने अख्तर शेख यांच्या बॅटमधनं. एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेने. धावसंख्या 13 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुभाष परेड भरपूर धावा त्यांनी खर्च केलेला या पहिल्या ओव्हर मध्ये. अजून सुद्धा या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात या बॉलरने. सुभाष परेड कमबॅक करावं लागेल बॉलरला. तिसऱ्या क्रमांकासाठी लढत आहे नागले वर्सेस कामन. षटकातील 4था बॉल असेल. आता मात्र यावेळेस कट करण्याचा प्रयत्न विकेट किपर चुकी करतात. मिस्टेक त्याच्या माध्यमातून झालेली आहे. डॉट बॉल जाईल. डॉट बॉल सुरेख कमबॅक या ओव्हर मध्ये सुभाष यांच्या माध्यमातून राहिलेला या बॉलवर जबरदस्त एक्सपिरियन्स बॉलर या संघाचे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॉल मध्ये नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील चांगली बॉलिंग करावी लागेल. आपल्या गरबा मिस टाइम स्ट्रोक नवनीत पाटील त्यांच्या गाडी झेल मात्र ड्रॉप झाले त्यांच्या माध्यमातून आणि एक सिंगल धाव ही कंप्लीट केली असेल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला त्यांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 14 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 14 धावा धाव फलकावर. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. स्ट्राईक एंडला रुकेश सकपाल आहेत. त्यांच्याकरता हा शेवटचा बॉल असेल. सुभाष परेड बॉलिंग मार्कवर ऑन साइडला फिल्डर डीप मध्ये तैनात केले या नागले संघाने. रुकेश यांच्या करता एक हार्ड हिटर आणि अटॅकिंग बॅटर आहेत या कामन संघाचे. भरपूर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात या संपूर्ण दिवसभरामध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 2 ओव्हरची ही मॅच. चला घाई करायची आहे. क्विक आपण खेळायचं आहे. बॉलर तयार सुभाष परेड. शेवटचा बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार.
ओव्हर पेज बॉल लाफ्टेड ऑन ड्राईव्ह. फटका मात्र फसलेला आहे. बॉलच्या खाली बॉलर होते परंतु त्यांच्या माध्यमातून झेल झालेला ड्रॉप. एक धाव कंप्लीट केली जाईल. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या झालेल्या संघाची विदाउट लॉस 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकही विकेट डाऊन झालेली नाहीये या कामड संघाची. जबरदस्त सुरुवात, चांगली स्टार्ट मिळवून दिलेल्या या दोन्ही बॅटरने या कामड संघाला. अख्तर शेख आणि रुकेश शकपाळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. 15 धावांचं स्टार्ट त्यांनी मिळवून दिलेलं आहे पहिल्या ओव्हर मध्ये. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असतील या पहिल्या इनिंग मध्ये. नागले संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत बॉलिंग करण्याकरता. चला घाई करायची आहे. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. शेवटचा षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. समोर आहेत रुकेश सकपाळ. रुकेश ऑन स्ट्राइक. बॉलर तयार अनिल पाटील. आई चौंडाई पटेल मास्टर नागले संघाच्या माध्यमातून अंतिम षटक टाकण्याकरता सज्ज होतील. जबाबदारीने खेळ करावे गेल्या बॉलरला चांगल्या लाईन लेंथ मध्ये डेफिनेटली बॉलिंग करायला लागेल. पहिला बॉल शक्यतील असेल. ओव्हर पिच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त बॉल यावेळेला डिलिव्हर केला होता या बॉलरने. चेंडू जाईल निर्धाव. डॉट बॉल नक्कीच टाकणं गरजेचं आहे. या ओव्हर मध्ये जिम्मेदारीने बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. अनिल पाटील पण एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंड आहेत रुकेश सकपाळ. हाफ टाकर बॉल स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. साठी धावसंख्या आता मात्र 16 या अंकाने भर पोचली गेलेली आहे. 16 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 5 बॉलचा खेळ बाकी असेल. समोर आहेत रुकेश. ओव्हर पेज बॉल बॅक चेंज. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत रुकेश सकपाळ परंतु या वेळेला जर पाहिलं तर नक्कीच त्यांच्या बॅट मध्ये बॉल काही कनेक्ट होताना दिसत नाहीयेत. डॉट बॉल आलेला आहे. जबरदस्त बॉलिंग या ओव्हर मध्ये. धावसंख्येला नक्कीच पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करतायत अनिल पाटील. 2 लीगल बॉल त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत. फक्त एक सिंगल धाव त्यांनी खर्च केलेली आहे या ओव्हर मध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार अनिल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर आहेत रुकेश सकपाळ. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर अनिल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रेशर आहे मॅच मध्ये दोन्ही संघांवरती. बॉलर तयार अनिल पाटील. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल ऑप्शनच्या बाहेर दिशाहीन बॉलिंग. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक एक्स्ट्रा रन्स. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावसंख्या 17 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 17 धावा धाव फलकावर. बॉलिंग बॉलर तयार बॉलिंग मार्कवर अनिल पाटील. यावेळेस सुंदर फटका लाभते. ड्राईव्ह केला बॉलला. हवेमध्ये बॉलच्या खाली खातो मारा. सुंदर कॅच त्याने कॅरी केलेला आहे आणि विकेट होईल डाऊन. टायगर मास्टर कामन या संघाची. रुकेश सकपाळ बॅक टू द पवेलियन गॉन. मोठा फटका अद्यावत करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये आणि ते बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर इंटर झालेले आहेत. सचिन घाग आलेले आहेत. सचिन घाग आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळेनंतर त्यांच्याकडे ही संधी आलेली आहे. ऑन स्ट्राइक असतील सचिन घाग. अनिल पाटील. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने
सुंदर फटका लेफ्ट ऑन ड्राईव्ह केला बॉलला बॉल जाईल काउट कोणत्या दिशेने फिल्डर आहेत डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे काउट कोणाच्या दिशेने फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संख्याला धावसंख्या पुढे सरकली जाईल 18 अंकांवर पोहोचली गेलेल्या धावसंख्या 18 धावा एक विकेटच्या मोबदल्यानंतर ही धावसंख्या उभारलेली आहे या कामन संघाने जबरदस्त प्रयत्न करतात अख्तर शेख त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेले आहेत ओव्हर पिच बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता बॅट अँड बॉल कनेक्शन झालं नाहीये कनेक्शन महत्वाचं आहे परंतु यावेळी जर पाहिलं तर नक्कीच बॉलच्या रेंज मध्ये आले नव्हते जागेवर त्याने प्रयत्न केला होता बॉल जाईल डॉट कॉन्फिडन्स वाढवून जाईल या बॉलरचा आपण एकदा बॉलिंग मार्क सज्ज होतील शेवटचा बॉल असेल या षटकातील हाफ टाकर बॉल झडापूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका बॉलच्या खाली लाखा दुमाडा होते परंतु झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालेले आहेत बाद 2 धावा कंप्लीट धावसंख्या आहे या कामन संघाची 20 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 21 धावांचं लक्ष्य असेल आई चौंडाई 40+ मास्टर नागले या संघाला 12 बॉल 21 धावांचं लक्ष्य आहे या नागले संघाकरता चला तासाठी यायचं आहे जय मल्हार 40+ मास्टर पोमन संघाचा कॅप्टन तासडिया पोमन संघाचा कर्णधार त्यानंतर ओम साई युनेस्के संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण आहोत टॉस कडे करण्यासाठी यायचं आहे विनोद भोईर डोंगरीपला गावचे गोल्डन मॅन म्हणून त्यांची ख्याती आहे आणि कामन एकता मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभलेलं आहे त्यानंतर रवींद्र पाटील आपण देखील या यस वसंत जाधव यस कमिटी जी आहे कमिटी मेंबर वसंत जाधव रवींद्र पाटील आपण या त्यानंतर रामचंद्रजी दिवा नागेश दळवी त्यानंतर गणेश कोठावले आपण देखील या चला विनोदजी भोईर आलेले आहेत फिल्डिंग लावून घ्यायची आहे कामन संघ फिल्डिंग लावून घ्यायची आहे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फिल्डिंग फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे कामन संघ त्यानंतर बॅट्समन पाठवून द्या नागपूर संघाला विनंती असेल आपण 2 सलामीचे बॅटर पाठवून द्यायचे आहेत दुसऱ्या डावाला सुरुवात करण्याकरता आई चौंडाई 40+ मास्टर नागले संघाला विनंती केली जाईल चला घाई करायची आहे थोडीशी क्विक खेळायचं आहे फायनलचा मॅच देखील बाकी आहे विनोदजी भोईर साहेब आलेले आहेत वेलकम आपलं मनपूर्वक अधिकारी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून तेल या स्पर्धेकरता नक्कीच सहकार्य झालं होतं त्यांच्या माध्यमातून जेवणाकरता सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून चला त्यांचा सत्कार केला जाईल आदर सन्मान आदर सत्कार केला जाईल रवींद्रजी विनोदजी भोईर यांचा फिल्डिंग लावून घ्यायची आहे कामन संघ
नागपूर संघाचे 2 बॅटर एंटर झालेले आहेत. सन्मान केले जाईल विनोदजी भोईर या साहेबांचा आर्थिक सहकार्य त्यानंतर नक्कीच या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं आहे. रोहिदास माळे साहेबांच्या शुभ हस्ते मुंबई पोलीस दलातील वीर जवान आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा आदर सत्कार मान सन्मान विनोदजी भोईर साहेबांचा त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठं योगदान या स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे. या स्पर्धेकरता आयोजनाकरता त्याबद्दल आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. मायची उद्यानारी शाल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सतत येत राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार आपण करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं आहे त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं सहकार्य चांगली मदत या स्पर्धेला प्राप्त झालेली आहे. जर टॉस करायचा आहे वसंत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. टॉस वसंत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या मॅचचा टॉस या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ओम साई एनएसके वर्सेस जय मल्हार 40+ मास्टर पोमन या दोन्ही संघाच्या दरम्यान वसंत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस केला जातोय. चॉईस दिलेली आहे वसंत याने. पोमन संघ टॉस विन अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. दोन्ही संघाने मॅच रेडी राहायचा आहे. व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला फायनल मॅच टॉस झालेला आहे. टॉस विन झालेला पोमन संघ बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे ओम साई 40+ मास्टर एनएसके या संघाला. दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. या मॅच नंतर फायनल आपण खेळवणार आहोत. तत्पूर्वी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. शरद पल्ल्यावर स्ट्राईक नौचेकला लखादो माडा आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर अख्तर शेख सज्ज झालेले आहेत. पहिल्या बॉल षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करतायत. ओव्हर पेच बॉल दिगाडवरचा प्रयत्न बॉल जाईल डॉट. डॉट बॉल सुरुवात केलेल्या या ओव्हरची अख्तर शेख या बॉलरने जबरदस्त बॉलर आहेत या कामर संघाचे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने हाफ टाकर बॉल षडप बोल केला. बॉल जाईल डीप गली डीप फाईल लेगला. फिल्डर आहे सचिन घाग. सुंदर फिल्डिंग आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. लखा दुमाडा बॅक टू द पवेलियन गॉन. एक धाव कंप्लीट केली होती. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होता दोन्ही बॅटरचा परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हती या दोन्ही बॅटर मध्ये आणि लखा दुमाडा झालेले आहे बाद. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर दयानंद पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागलेला या नागले संघाला. एक धावसंख्या असताना नवीन बॅटर एंटर झालेले आहेत दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दयानंद पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला असतील. चला घाई करायची आहे. घाई करा प्लीज. विनंती असेल दोन्ही संघाला वेळेबद्दल आपण नक्कीच थोडा वेळ जास्त खर्च करू नका. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. बॉलर तयार अख्तर शेख. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर. ओव्हर पेच बॉल दांडे 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 गोल फलंदाज बाद. दयानंद पाटील आल्या पावले परतावं लागते या बॅटरला. आणखी एक धक्का लागलेला आहे या नागले संघाला. भरपूर खराब सुरुवात त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. या दुसऱ्या इनिंग मध्ये 2 विकेट त्यांचे डाऊन झालेले आहेत. या पहिल्या ओव्हर मध्ये धाव संख्या 1 असताना
जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स अख्तर शेख यांच्या माध्यमातून परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. ब्लॉक हॉलवर चेंडूची हाताळणी केली होती. कोणत्या प्रकारे उत्तर नव्हते या बॅटरकडे. परतावं लागेल बॅटरला. आल्या पावले माघारी फलंदाज झालेल्या बाद. दयानंद पाटील 0 या आकड्यावरती गोल्डन डकचा शिकार ते ठरलेले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिल पाटील आलेले आहेत. थोडीशी घाई करायची आहे. सर्व दोन्ही संघाला विनंती असेल. अनिल पाटील नव्याने एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. अख्तर शेख एकदा त्याने खर्च केलेल्या या 3 बॉल मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवातीच्या माध्यमातून जबरदस्त पद्धतीने झालेली आहे. षटकातील 4था बॉल ओव्हर पेज बॉल. बॉलला लेफ्ट केलेल्या बॅटरने वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अबत्तर धाव. गती काढण्याचा प्रयत्न होता परंतु दिशाहीन बॉल टाकला होता या बॉलरने. अख्तरभाई शेख आहेत बॉलिंग ट्रॅकवर. वाईट टाकलेला आहे. धावसंख्या 2 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळेस ऑनसाइडला ड्राईव्ह केला बॉल. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन. ला फिल्डर आहे त्या ठिकाणी आसिफ चौधरी. फील्ड केलं जाईल बॉल. तत्पूर्वी एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संत गतीने सुरुवात या नागले संघाची झालेली आहे. 3 धावा फलकावर. 4 बॉल डिलिव्हर झालेले आहेत या पहिल्या ओव्हर मध्ये. आता मात्र 8 बॉलचा खेळ बाकी आणि 18 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आई चौंडाई नागले या संघाला. 8 बॉल 18 धावांची गरज. सामना हा कठीण होत चाललेला आहे नागले संघाला. चला घाई करायची आहे. बॉलर तयार अख्तर शेख. 2 बॉलचा खेळ बाकी असतील. 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अख्तर शेख. ओव्हर पेज बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. बॉल जाईल लॉंग ऑफ. ला फिल्डर आहे भरत म्हात्रे. जबरदस्त फिल्डिंग. जबरदस्त फील्ड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्या 5 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. अख्तर शेख बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल बॅटची चेंडू जाईल लॉंग बॉडी लाईनच्या दिशेने. चार धावांसाठी चौकात